आज मी बनवली आहे आवळ्याची आंबट गोड चटकदार लोणची। यासाठी अर्धा किलो आवळे घेतले। आवळे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। असे ताजे आणि डाग नसलेले आवळे घ्या। आवळे आता वाफवून घ्यायचे। त्यासाठी कढईमध्ये खाली पाणी टाकलं होतं, त्यावर स्टँड ठेवलं आणि चाळणीमध्ये आवळे वाफवायला ठेवले आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटं आवळे वाफवून घ्यायचे। आता थोड्या वेळानंतर झाकण काढून बघा। आवळा चमच्याने असा दाबून बघायचा। आवळे चांगले वाफवले गेले आहे। गॅस बंद करून घ्या। आवळे थोडे थंड झाले की त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। बघा अशा प्रकारे सगळ्या आवळ्यांच्या अशा फोडी करून घ्या। आता आपण लोणची बनवून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। यात 1 चमचा मोहरी टाकायची, 2 चमचे मेथीदाणे आणि 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं, मोहरी आणि मेथीदाणे चांगले परतून घ्यायचे। आता यात थोडं किसलेलं आलं टाकायचं, अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट घाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरपूड आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ थोडं जास्तच घाला, मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलं आहे। आता हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाले चांगले परतून घेतले। आता यामध्ये आवळ्याच्या फोडी घालायच्या। 2-3 मिनिटं आवळा मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। आता यात गूळ घालायचा, तर मी 1 वाटी गूळ इथे किसून घेतला आहे। गूळ किसून घ्या किंवा बारीक करून घ्या। आता यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं। मध्ये चमच्याने असं परतवत राहा। तर 10 मिनिटं मी ही लोणची शिजवून घेतली। गुळाचा पाक झाला आहे। हे शिजवताना यात बिलकुल पाणी घालायचं नाही आणि गुळाचा पाक झाल्यानंतर असा हाताने बघायचा, एकतारी व्हायला पाहिजे, खूप जास्त वेळ पण शिजवायचं नाही। आता यात अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। गरम मसाला मिक्स करून घ्या आणि लगेच गॅस बंद करून घ्या। ही लोणची 2-3 महिने टिकते, यामुळे यात शिजवताना पाणी घालायचं नाही। फक्त गुळाच्या पाकामध्येच हे शिजवून घ्यायची। पाणी घातली तर लोणची लवकर खराब होऊ शकते। लोणची तयार झाली। हे आता एखाद्या काचेच्या एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवा। 2-3 महिने आरामात टिकते। हे लोणचे आंबट गोड असल्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। हे तुम्ही चपाती, पराठे किंवा भातासोबत खाऊ शकता।